आषाढ स्पेशल आपण बघा पुऱ्या बनवल्यात आज इथं. तिखट पुऱ्या बनवल्यात आपण. आषाढ महिन्यामध्ये ह्या पुऱ्या बनवल्यात जातात बघा. तर कशा बनवायच्या ह्या पुऱ्या एकदम टम्म अशा फुगलेला आणि कमी तेलकट अशा. चला तर मग बनवूया आपण तिखट पुऱ्या. नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या. तिखट पुऱ्या बनवण्यासाठी बघा 1 वाटी मी इथं ज्वारीचं पीठ घेतलंय, चाळून घेतलंय स्वच्छ असं. 1 वाटी गच्च भरून घेतलंय बघा ज्वारीचं पीठ मी. आणि 1 वाटीला 1 वाटीच तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता. समप्रमाण घेतलं तरी चालेल किंवा अर्ध घेतलं तरी चालेल. गव्हाचं पीठही घेतलंय आपण 1 वाटी, थोडंसं ठेवले 2 चमचे बाजूला. आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घालून घेतोय आपण याच्यामध्ये. 2 चमचे बेसन पीठही घालून घ्यायचे आपण याच्यामध्ये. ओवा घालून घ्यायचा 1 मोठा चमचा हातावरती क्रश करून. थोडीशी हळद घालून घेऊया. धण्याची पूड घालून घ्यायची आपण याच्यामध्ये. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला. आणि मिक्सरमध्ये आधीच हे वाटण करून घेतलं होतं बघा मी. इथं 10-15 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि लाल मिरच्याही त्याच्यामध्ये मिक्स केलीत मी. आणि आलं लसूणची पेस्टही त्याच्यामध्ये घातली, लसणाच्या कुड्याही घातल्यात बघा. आणि हे सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये आता घालून घ्यायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आता आपण. चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये. आणि 1 मोठा चमचा कसुरी मेथी घालून घेतली मी याच्यामध्ये. थोडीशी हिंग पावडरही घालून घ्यायची आहे. आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे आता. जास्त लूज गोळा नाही मळायचा आपल्याला, घट्ट असाच गोळा मळून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही मी इथं घट्ट गोळा मळून घेतलाय. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया आपण. आणि चांगला आपण परत एकदा त्याला मळून घेऊया. आणि रेस्ट करण्यासाठी 15 मिनिटं तरी आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. जर गोळा तुम्हाला लूज वाटला तर तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणखी मिक्स करू शकताय. आणि आता झाकून आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं बघा मी 15 मिनिटं तरी. थोडंसं पीठ लावायचंय जर लाटता येत नसेल तुम्हाला तरी. नाही पीठ लावलं तरी चालेल. आता आपण याची चपातीसारखी पोळी लाटून घ्यायची आता आपल्याला. जास्त पातळ नाही लाटायची बघा, थोडीशी थिकनेस ठेवायचा, जरा जाडसर ठेवायची, म्हणजे पुरी आपल्या मऊसूत बनतील. बघू शकता तुम्ही एवढा थिकनेस ठेवलाय मी. जर तुम्हाला कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही जरा थोड्याशा पातळ ठेवल्या तरी चालेल पुऱ्या. आता वाटीच्या मदतीने बघा गोलाकार मी करून घेणार आहे अशा पद्धतीने. अशा पद्धतीने सगळ्या पुऱ्या आता मी काढून घेणार आहे. तेलही आपण इकडे कढईमध्ये गरम करायला ठेवलंय बघा. मस्तपैकी तेलही गरम झालंय. आपण तेल गरम झालंय का ते बघूया. तेल आपलं चांगलं गरम झालंय बघा. त्याच्यामध्ये आता पुरी सोडून देऊया आपण आता. त्याच्यामध्ये पुरी सोडली की वरती त्याच्यावरती तेल सोडायचंय, जेणेकरून आपली पुरी टम्म अशी फुगेल बघा. किंवा त्याच्यावरती झाऱ्याने दाब द्यायचा अशा पद्धतीने, तर ही पुरी फुगते आपली. कढईमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या पुऱ्या घातल्या तरी चालेल बघा. बाकीच्या पुऱ्या सुद्धा आपण आता घालून घेऊया कढईमध्ये. आता मस्तपैकी बघू शकता आपल्या पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत बघा. मस्तपैकी दोन्ही साईडनं आपण आता या पुऱ्या भाजून घेणार आहोत थोड्याशा गोल्डन कलर येईपर्यंत. आपल्या पुऱ्यांना जरा थोडासा कलर चेंज झाला बघा, गोल्डन कलर आलेला आहे. आपण आता काढून घेऊया. बघू शकता तुम्ही आपल्या पुऱ्या एकदम मस्त टम्म अशा फुगलेल्या आहेत.
अशाच पद्धतीने बाकीच्या राहिलेल्या पुऱ्यासुद्धा आता आपण करून घेऊया. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघू शकता सगळ्या पुऱ्या मी तळून घेतल्यात बघा व्यवस्थित अशा मस्तपैकी टम्म अशा फुगलेत आपल्या पुऱ्या. अजिबात तेल सुद्धा शोषलेलं नाहीये पुऱ्यांनी. या एकदम मस्त बनतात ह्या पुऱ्या. करून बघा तुम्ही. एक पुरी आपण जवळून सुद्धा बघूया. बघू शकताय वरून एकदम कुरकुरीत अशा आणि आतून मधून एकदम मऊ अशा बनलेल्या आहेत बघा ह्या पुऱ्या. अगदी कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या बनतात बघा. बघू शकताय तुम्ही एकदम मस्त अशा ह्या पुऱ्या बनलेल्या आहेत आपल्या. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.